सावरकर जी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे जी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार जी, या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी जी, राहुल शेवाळे जी, पूनमताई महाजन, मनोज कोटक जी, आपले लोकप्रिय आमदार कालिदास कोळंबकर जी, विनय कोरे जी, अतुल भातखळकर जी, प्रसाद लाड जी, मनीषाताई चौधरी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई कायंदे, त्याचप्रमाणे भारतीताई लवेकर, यामिनीताई जाधव, मिहिरजी कोटेचा, परागजी आळवणी, अमितजी साटम, सन्माननीय योगेश सागरजी, तमिल सेल्वनजी, सुनील राणेजी, रमेश दादा पाटील, राजन सिंहजी, या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार माननीय मिलिंद देवराजी, आमचे सहकारी बाळा नांदगावकरजी, नितीन सरदेसाईजी, यशवंत जाधवजी, चित्राताई वाघ, विद्याधरजी अनासकर, संजयजी उपाध्याय, सिद्धार्थजी कांबळे, मधु चव्हाणजी, प्रकाश दरेकरजी, शिवाजीराव नलावडेजी, राजेश शिरवाडकरजी, गृहनिर्माण विभागाचे सर्व अधिकारी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. आणि मी जर असं म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही, मुंबईचे गृहनिर्माणाचे प्रश्न ज्यांच्यामुळे मला समजले ते भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे धन्यवाद देवेंद्रजी, या कार्यक्रमाकरता मला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस मी प्रवीणजींना, आशिषजींना सांगितलं की मी सत्कार घेत नाही. काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावल्याबद्दल सत्कार घ्यायचा नसतो. पण त्यांनी मला आग्रह केला की हा केवळ सत्कार नाहीये, तर या ठिकाणी ज्यांच्याकरता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद आहे, त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा काय आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मी तो स्वीकारला. म्हणून सर्वप्रथम मी या कार्यक्रमाकरता मला बोलवल्याबद्दल मंचावरच्या सगळ्यांचे आभार तर मानतोच, पण आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण हे जे काही निर्णय आम्ही घेऊ शकलो ते केवळ आणि केवळ आपल्यामुळे घेऊ शकलो. खरं तर मगाशी गृहनिर्माण मंत्र्यांनी उल्लेख केला की ज्यावेळी मुंबईच्या विविध प्रश्नांचा आणि गृहनिर्माणच्या प्रश्नांचे आम्ही अभ्यास केला, प्रवीण भाऊंसोबत 2019 साली अनेक बैठका आम्ही केल्या आणि मुंबईतला मराठी माणूस स्वतःचं घर का मिळवू शकत नाही, त्याला त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर का मिळत नाही, काय काय अडचणी त्याच्यामध्ये आहेत याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर एक सविस्तर अशा प्रकारचा शासन निर्णय 2019 साली आपण घेतला. अतिशय क्रांतिकारी निर्णय होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. दुर्दैवाने 2019 सालच्या निवडणुकीनंतर आपलं सरकार गेलं आणि ज्यांनी वारंवार आम्ही मुंबईकरांकरता आहोत, मराठी माणसाकरता आहोत, मराठी माणसाकरता आम्ही लढतो, अशा प्रकारच्या वल्गना केल्या, त्यांचं राज्य आल्यानंतर 2019चा हा सगळा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा 100% बिल्डर धार्जिण धोरण या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि सामान्य मराठी माणसाचं, गरीब माणसाचं जे घराचं स्वप्न आहे हे स्वप्न त्या ठिकाणी कुठेतरी गुंडाळून ठेवण्याचं काम त्यांनी केलं.